एकटी संस्था आणि महापालिकेच्या वतीनं परीस सेंद्रिय खत महोत्सवाला शुक्रवारी प्रारंभ झाला। ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीद्वारे पर्यावरण संवर्धन, स्वच्छता अभियान आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा उपक्रम या महोत्सवाच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे। तसंच 17 मे पर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात सेंद्रिय खत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क माफक दरात शेतकऱ्यांना मिळणार आहे। कोल्हापूर महापालिकेच्या सहकार्यानं एकटी संस्थेच्या वतीनं खत निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि सेंद्रिय शेतीला चालना मिळावी यासाठी कोल्हापुरातील निर्माण चौकातील मैलखड्डा परिसरात परीस सेंद्रिय खत महोत्सव आयोजित करण्यात आलाय। 17 मे पर्यंत सुरू असणाऱ्या या खत महोत्सवाचं उद्घाटन नगरसेवक दुर्वास कदम यांच्या हस्ते झालं। कचरा वेचकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसंच पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावं असं आवाहन एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केलं। यावेळी खत प्रकल्पावर काम करणाऱ्या महिला तसंच नेहमी खत खरेदी करणाऱ्या डॉक्टर सुजाता प्रभू यांचा तसंच ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचं आवाहन डॉक्टर सुषमा जरग यांनी केलं। नागरिकांनी जास्तीत जास्त सेंद्रिय खत खरेदी करून पर्यावरण पूरक उपक्रमाला सहकार्य करावं असं आवाहन एकटी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केलं। या महोत्सवात नागरिकांना प्रत्यक्ष सेंद्रिय खत निर्मिती प्रक्रिया पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे। घरच्या घरी सेंद्रिय खत निर्मिती करू इच्छिणाऱ्या नागरिकांना मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। या महोत्सवात सेंद्रिय खत, जीवामृत आणि दशपर्णी अर्क माफक दरात शेतकऱ्यांना मिळणार आहे। महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सविता कांबळे, शुभम कांबळे, उमाकांत कांबळे, जैनुद्दीन पन्हाळकर, अभिजित कांबळे, रोहित डिगे, पवन कदम यांच्यासह कचरावेचक महिला उपस्थित होत्या।